आपला थर्ड चॅप्टर जो आहे तो पार्ट सेकंड मधला तो आहे सर्कल. आता सर्कल मध्ये आपण काय काय बघणार आहे. पहिला पॉइंट आहे सर्कल पासिंग थ्रू 1 2 3 पॉइंट्स. एका सर्कल मधून पास होणारा सर्कल, 2 पॉइंट मधून पास होणारे सर्कल आणि 3 पॉइंट मधून पास होणारे सर्कल्स. त्याच्यानंतर आहे सेकंड अँड टँजंट. त्याच्यानंतर आहे सर्कल्स टचिंग इच अदर. फोर्थ पॉइंट आहे आर्क ऑफ द सर्कल. फिफ्थ पॉइंट आहे इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. सिक्स्थ पार्ट आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सेवन्थ पार्ट आहे सेकंड टँजंट अँगल थेरम आणि थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स. हे सगळे जे आहे ते आपण या सर्कलच्या पार्ट मध्ये बघणार आहे. ठीक आहे, काय आलं? 8च पॉइंट आहेत. 8 पॉइंट आहेत, पण 8 पॉइंट साठी जवळपास महिना लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, सीबीएसईचं खूप कमी आहे. आता तुम्हाला कॉन्ग्रुएंट सर्कल्स बद्दल माहिती आहे. कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणजे कसले सर्कल्स? दोन सर्कल्स कॉन्ग्रुएंट आहेत असं आपण कधी म्हणू शकतो? काय असतील? काय असतील? फर्स्ट पॉइंट आहे कॉन्ग्रुएंट सर्कल्स. हा एक सर्कल आहे, हा दुसरा एक सर्कल आहे. या दोन्ही सर्कलची रेडियस जी आहे ती 7 सेंटीमीटर असेल तर हे दोन सर्कल कॉन्ग्रुएंट आहेत का? कॉन्ग्रुएंट सर्कलचा अर्थ काय असतो तर त्याचे जे काही व्हॅल्यूज असतात, फॉर एक्झाम्पल लेंथ असेल किंवा रेडियस असेल तर त्या इक्वल असेल तर आपण त्याला काय म्हणतो? कॉन्ग्रुएंट सर्कल किंवा कॉन्ग्रुएंट डायग्राम म्हणतो. मग इथे जर सर्कल साठी कॉन्ग्रुएंट काय येणार? फक्त रेडियस येते, कारण आपण रेडियसनेच इंडिकेट करतो सर्कलचं. ठीक आहे, तर हे दोन सर्कल्स कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. कारण का? याची जी रेडियस आहे ती इक्वल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे ती आहे कॉन्सेंट्रिक सर्कल्स. आता कॉन्सेंट्रिक सर्कल याचा अर्थ काय? याचा अर्थ दोन सर्कल मध्ये ज्यावेळेस सेंटर कॉमन असतं त्याला म्हणायचं कॉन्सेंट्रिक सर्कल. सर्कल मध्ये सेंटर जर कॉमन असेल तर त्याला काय म्हणायचं? कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणायचं. आता हे जे सर्कल आहे याच्यामध्ये लहान सर्कलची ही रेडियस आणि मोठ्या सर्कलची ही रेडियस, तर हे दोन सर्कल कसे झाले? कॉन्सेंट्रिक, कारण त्यांचा जो सेंटर पॉइंट आहे ते दोन्ही मध्ये कॉमन आहे म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड टाइपचे सर्कल जे असतात ते इंटरसेक्टिंग सर्कल्स असतात. थर्ड टाइपचे सर्कल जे आहेत ते आहेत इंटरसेक्टिंग सर्कल्स. आता हे दोन सर्कल जे आहेत ते काय आहेत? इंटरसेक्टिंग आहेत. इंटरसेक्टिंग काय आहेत? कारण हे एकमेकांना दोन पॉइंट मध्ये किंवा एकमेकांना इंटरसेक्ट करतात म्हणून त्यांना इंटरसेक्टिंग सर्कल म्हटलेलं आहे. ठीक आहे, ह्या डेफिनेशन्स कळल्या किंवा हे कळालं. कॉन्ग्रुएंट सर्कल्स म्हणजे ज्याच्यामध्ये रेडियस इक्वल असेल त्यावेळेस कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणणार. परत ज्यावेळेस आपण दोन सर्कलचा सेंटर जो आहे तो इक्वल आहे म्हणतो त्यावेळेस काय म्हणायचं? त्याला कॉन्सेंट्रिक सर्कल. आणि इंटरसेक्टिंग सर्कल म्हणजे काय?
इंटरसेक्टिंग सर्कल म्हणजे दोन्ही सर्कलचे पॉइंट एकमेकांना इंटरसेक्ट करतात किंवा त्याचा जो सर्कम्फरन्स आहे तो इंटरसेक्ट करतो एकमेकांच्या सर्कलच्या इंटरफरन्सला, दुसऱ्या सर्कलच्या इंटरफरन्सला काय करतो, इंटरसेक्ट करतो. तर त्यावेळेस काय म्हणायचं त्यांना, इंटरसेक्टिंग सर्कल्स म्हणायचे. ठीक आहे, डायग्राम काढून घ्या. ते काय कंपासनं काढले का? मग ते होते काय, पट्टी होती बहुतेक ते. कोणी, तू काढले का त्या हातावरती? झालं कसं? उद्या कुठला पेपर आहे तुझा? केमिस्ट्री बायो. फिजिक्स झाला काल का? पोस्टपोन झाला म्हणलास ना तू काल? 15ला. बायोचं झालंय ना सगळं? रिॲक्शन्स तेवढा कर व्यवस्थित. झालं? आता मला सांगा, व्हॉट इज द सेंटर? सर्कलच्या मधला पॉइंट.
Definition of center. Center of a circle is called center of the circle. काय करणार, डेफिनेशनला काय लिहिणार? अक्षरा डेफिनेशन काय येईल? सर्कलच्या सेंटरची डेफिनेशन काय येते? बुक मध्ये नाहीये. यू कॅन चेक. आहे काय? सेंटरची डेफिनेशन काय येऊ काय शकते? मिड पॉइंट. कशाचा मिड पॉइंट? सर्कलचा मिड पॉइंट कसा येणार? The point present in the center of the circle is called center of the circle. काय येणार सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे? एक असा पॉइंट आहे की जो सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल जे आहे त्याच्यापासून इक्वी डिस्टन्स वरती पॉइंट आहे. सिंगल पॉइंट असा कुठला असेल की जो त्याच्या सर्कम्फरन्स पासून इक्वी डिस्टन्स वरती असणार, तो पॉइंट म्हणजे काय असणार आहे? सेंटर असणार आहे. मिड पॉइंट नाहीये, तो मिड पॉइंट नाहीये. ठीक आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रेडियस? आता सेंटर झाला, आता सेंटरचा विषय सोडा. आता काय आहे? रेडियस. रेडियस म्हणजे काय? रेडियस ही एक लाईन आहे, बरोबर. रेडियस काय आहे? लाईन आहे. ती लाईन काय करते? कशा कशाला जोडते? सर्कलच्या सेंटर पासून सर्कम्फरन्स वरच्या एखाद्या पॉइंटला जोडणारी लाईन, त्याला काय म्हणायचं? रेडियस. Radius is a line joining the center and the point on the circumference of the circle. ठीक आहे. त्याच्यानंतर डायमीटर म्हणजे काय? डायमीटर म्हणजे काय? हा ओ आणि हा ए टू बी ही डिस्टन्स आहे, याला आपण डायमीटर म्हणतो. पण डायमीटर म्हणजे काय? डायमीटर म्हणजे एक लेंथ आहे किंवा डिस्टन्स आहे. आपण त्याला फॉर्म्युला मध्ये पण आपण म्हणतो, फॉर्म्युला पण त्याचा आपण डिराइव्ह केलेला आहे. डायमीटर डी इज इक्वल टू 2 टाइम्स ऑफ आर. रेडियसच्या डबल असतो. रेडियस म्हणजे काय सांगितलं आपण? The line passes from the center of the circle. The line passes from the center of the circle. Center of the circle मधून जाणारी प्रत्येक लाईन डायमीटर असेल का? हा, रेडियस पण असू शकेल. ऍक्च्युअली ती लाईन नाहीये, ही काय आहे? लाईन म्हणजे कशी असते? लाईन ही कंटिन्युअस वाढवता येते. लाईन कंटिन्युअस वाढवता येते. याला काय म्हणायचं? लाईन सेगमेंट म्हणायचं. लाईन जर थांबत असेल तर त्याला लाईन सेगमेंट म्हणायचं. लाईन सेगमेंट ड्रॉन इनसाइड द सर्कल which passes through the origin or which passes through the center of the circle and ends on the circumference of the circle.
एंड्स ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. त्याला काय म्हणायचं, लाईन सेगमेंट. ती जी लाईन सेगमेंट आहे त्याला म्हणायचं काय, तर डायमीटर ऑफ द सर्कल. हे एवढं माहित आहे. अजून काय माहित आहे सर्कल बद्दल? रेडियस झाली, डायमीटर झाला. कॉर्ड माहित आहे? कॉर्ड म्हणजे काय? कानात घालतो ते नाही. कॉर्ड म्हणजे ही जे ए टू बी डिस्टन्स आहे याला काय म्हणायचं, कॉर्ड म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर टँजंट माहित आहे, टँजंट. आता ही डायमीटर का होऊ शकत नाही, कारण ती सेंटर मधून पास होत नाही म्हणून ती डायमीटर होणार नाही. लाईन जॉइनिंग द 2 पॉइंट्स ऑन द सर्कम्फरन्स बट डज नॉट पास थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड एज अ कॉर्ड. ठीक आहे. लाईन सेगमेंट. आता याच्यामध्ये टँजंट काढताना आपण कसं काढणार आहे, लाईन पासिंग थ्रू a single point on the circumference and which is perpendicular to the radius drawn from that point to the center of the circle. ही जी लाईन आहे याला काय म्हणायचं, तर टँजंट म्हणायचं. ठीक आहे. हे तुम्ही याआधी शिकलेला आहात का, 9th मध्ये झालं असेल ना. काय झालंय, टँजंट सोडून सगळं झालेलं आहे. ठीक आहे. बुक दे एक मिनिट. बुक आणलंच का? या कन्सेप्ट लक्षात ठेवायला लागणार आहेत पूर्ण सर्कल चॅप्टर संपेपर्यंत. अजून याच्यामध्ये बऱ्याचशाच कन्सेप्ट आहेत. नेक्स्ट एक ऍक्टिव्हिटी आहे, तर ती ऍक्टिव्हिटी काय आहे, एक सर्कल ड्रॉ केलं विथ सेंटर सी. सी हा एक सेंटर आहे. या सेंटरवरून ही जी काय डीई जे कॉर्ड आहे या कॉर्ड वरती काय केलेलं आहे, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे. हा सीएफ हा एक परपेंडिक्युलर आहे. तुम्हाला फाइंड आउट करायची आहे व्हॅल्यू ऑफ सीएफ. सीएफ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सर्कल मध्ये डायमीटर ऑफ द सर्कल is equals to 20 centimeter. DE is equals to 16 सेंटीमीटर. तुम्हाला सीएफ ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सीएफ ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, सीएफ कुठे आहे, सी टू एफ हे डिस्टन्स आहे, हे फाइंड आउट करायचं आहे. डायमीटर किती दिलाय, 20 सेंटीमीटर, आणि सीएफ किती आहे, सॉरी डीई किती आहे, डी टू ई डिस्टन्स हे आहे 16 सेंटीमीटर. मग व्हॅल्यू कशाची काढायची आहे, या परपेंडिक्युलर डिस्टन्सची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. कशी काढणार याची व्हॅल्यू,
हे सॉल्व्ह करताना तुम्हाला काही प्रॉपर्टीज सर्कलच्या किंवा काही थेरम जे आहेत ते पाठीमागच्या इयरला झालेले हे तुमच्या लक्षात पाहिजेत. तर लास्ट इयर तुम्हाला काय काय झालं होतं? आठवतंय? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड काय करते? त्या कॉर्डचं किती पार्ट्स मध्ये बायसेक्ट करते का डिवाइड करते, काय होते, का रेशो मध्ये डिवाइड करते? जी परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे ती त्या कॉर्डला 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. हा थेरम झालेला आहे. ठीक आहे, हा थेरम किंवा हे तुम्ही आधी शिकलेला आहात का नाही? परत आपण काय काढलाय? परपेंडिक्युलर काढलाय. त्यामुळे इथे किती पॉइंट भेटले आपल्याला? व्हॅल्यू कशाची काढायची आहे? सीएफ ची काढायची आहे, सीएफ. मग आपण कन्स्ट्रक्शन काय करू शकतो? अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन करू शकतो. 2 राईट अँगल ट्रायंगल भेटणार. मग राईट अँगल ट्रायंगलचा यूज करून आपल्याला काय काढता येऊ शकतं का? सीडी ची व्हॅल्यू किती आहे? सीडी ची व्हॅल्यू किती किंवा सीई ची व्हॅल्यू किती? CF is equals to 6 सेंटीमीटर. ठीक है, सीडी किंवा सीई ची व्हॅल्यू किती येते सांगा आधी? CF इज इक्वल्स टू 10 नाही, CF इज इक्वल्स टू 6. अच्छा, हा 10 सेंटीमीटर. इथं सीडी ची व्हॅल्यू, सीडी कुठे आहे? कन्स्ट्रक्शन केलेला आपण तो सीडी आहे. सीडी ची व्हॅल्यू 10 येते. कशी येते? हा डायमीटर आहे. मग सीडी काय आहे? सर्कलची काय आहे? ती काय आहे? सीडीला काय म्हणायचं? सर्कलची काय आहे ती? CD is equals to half the diameter. CD is equals to half the diameter किंवा त्याला रेडियस ऑफ द सर्कल म्हणतात. बरोबर? मग काय झालं सांगायला? माहित होतं ना? मग CD काय आहे? रेडियस ऑफ द सर्कल. रेडियस ऑफ द सर्कलची डेफिनेशन मी काय सांगितली मगाशी? लाइन सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू द पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स. आता हा सर्कम्फरन्स वरती एक पॉइंट आहे, हा सेंटर आहे. सेंटर टू सर्कम्फरन्स जे डिस्टन्स आहे त्याला रेडियस म्हणायचं. मग सीडी ही सुद्धा एक रेडियस आहे आणि सी ही सुद्धा एक रेडियस आहे. डायमीटर 20 दिला तर रेडियस काय असते? डायमीटरच्या हाफ असणार. मग सीडी किती झाला? 10. सीई किती झाला? 10 झाला. त्याच्यानंतर डी टू ई हे डिस्टन्स किती दिले? 16 सेंटीमीटर दिलेला आहे. आपण काय प्रॉपर्टी वापरणार आहे? पहिल्यांदा आपल्याला काढायचं आहे काय? सीएफ. सीएफ म्हणजे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं आहे. प्रॉपर्टी पहिली काय वापरणार आपण? द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द कॉर्ड. ज्यावेळेस आपण त्या सेंटरवरून काय काढतोय? एक सेंटर पॉइंट पासून एक कॉर्ड वरती परपेंडिक्युलर ड्रॉ करतोय, तर ती जी काय परपेंडिक्युलर टाकली ती काय करणार आहे?
या कॉर्डला 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करणार आहे. मग त्याची प्रॉपर्टी कशी लिहिणार आपण? ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला दिलेली आहे द परपेंडिक्युलर ड्रॉन from center to a सेंटर पासून कॉर्ड वरती टाकलेली परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. काय करणार आहे? बायसेक्ट्स अ कॉर्ड बायसेक्ट करते म्हणजे काय करते? दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. इथं असं नाही लिहिलेलं इंटरसेक्ट करते असं लिहिलेलं नाहीये. इंटरसेक्टचा अर्थ वेगळा येतो, बायसेक्टचा अर्थ वेगळा येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय आपल्याला इथं वापरता येऊ शकतं? ठीक आहे, हे दोन पार्ट इक्वल आहेत हे लक्षात आलं इथं. त्याच्यानंतर अजून कुठली प्रॉपर्टी वापरता येणार आहे? रेडियस कशी काय सांगितली तुम्ही? रेडियस कशी काय सांगितली? डायमीटरच्या हाफ आहे, ती पण एक प्रॉपर्टी आहे. रेडियस ऑफ द सर्कल इज हाफ द डायमीटर. ठीक आहे, रेडियस ऑफ द सर्कल इज हाफ द डायमीटर. त्याच्यानंतर अजून कुठली प्रॉपर्टी? मग आता आपल्याला कुठलं कुठलं डिस्टन्स भेटलं? सी टू डी डिस्टन्स आहे ते किती आहे? 10. आणि डी टू एफ डिस्टन्स किती आहे? 8. कारण का? डीईच्या हाफ काय असणार आहे? डीएफ असणार आहे. मग आता इथे या ट्रायंगल मध्ये काय वापरणार आपण? पायथागोरस थेरम वापरणार. using Pythagoras theorem in triangle CDF. CD square is equals to काय येणार? DF स्क्वेअर प्लस CF स्क्वेअर. CD ची व्हॅल्यू किती आहे? 10 स्क्वेअर इज इक्वल्स टू 8 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर इज इक्वल्स टू 100. 8 स्क्वेअर इज इक्वल्स टू 64 प्लस CF स्क्वेअर. 100 मायनस 64. हे CF स्क्वेअर प्लस मध्ये आहे ते प्लस मध्येच ठेवायचं. 100 मधून इकडे ही 64 इकडे आणायची. CF स्क्वेअर इज इक्वल्स टू किती येणार? 36. मग CF इज इक्वल्स टू प्लस मायनस 6. प्लस मायनस 6 येणार. काय येणार प्लस मायनस 6? कारण 36 चा स्क्वेअर रूट जे आहे ते प्लस 6 पण येतं आणि मायनस 6 पण येतं. पण हे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आपण मायनस मध्ये घेऊ शकत नाही, किंवा लेंथ आहे ती मायनस मध्ये घेऊ शकत नाही. म्हणून काय करायचं? CF इज इक्वल्स टू प्लस 6 सेंटीमीटर. CF निघाली काय? त्या CF इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. आपल्याला काढायला काय सांगितलं होतं? CF. हे लक्षात आलंय? हे लिहून घ्या.
प्रेम कुठे रे? तुम्ही मॅडमना सांगितलं नव्हतं इंग्लिशच्या मॅमना लेटर रायटिंग वगैरे येणार आहे म्हणून पेपरला? घेतलं होतं मॅडमने डायलॉग रायटिंग वगैरे येणार आहे म्हणून सांगितलं होतं. शिकवलं. OR is 2 square root of 61. झाले लिहून हे? आता हे सोडवताना आपल्याला दोन प्रॉपर्टीज वापरायचे. कुठल्या कुठल्या दोन प्रॉपर्टीज वापरायला लागणार? पहिला थेरम जो होता तो आपण याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी काय बघितली होती? पहिला प्रॉपर्टी काय लिहिली फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये? जर आपण काय परपेंडिक्युलर ड्रॉ केली कॉर्ड वरती तर काय करते? दोन बायसेक्ट करते कॉर्डला. आता इथं पी हा मिड पॉइंट आहे, याचा अर्थ काय? पी हा काय करतोय? बायसेक्ट करतोय क्यू आर ला. मग ही काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणजे त्या थेरमचा कॉन्व्हर्स असणार आहे. तो पहिले जे स्टेटमेंट लिहिलं त्याचं काय असणार आहे? कॉन्व्हर्स असणार आहे. त्यामुळे हे काय असणार आहे? ओपी परपेंडिक्युलर टू द सेगमेंट और परपेंडिक्युलर टू द कॉर्ड क्यू आर. ओपी ही परपेंडिक्युलर असणार आहे, तिथे लिहावं लागणार आहे. P is midpoint of chord QR. The line OP perpendicular to chord QR. The line OP perpendicular to the chord QR. ही जर परपेंडिक्युलर झाली तर अँगल OPQ आणि OPR काय होणार? अँगल OPQ is equals to angle is equals to 90 degree.
ते दोन्ही अँगल 90 डिग्री जर झाले तर आपल्याला काय करता येऊ शकतं, तर हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे मी, ब्ल्यू पेन दाखवलेले आहे. मी दोन ट्रायंगल तयार केले. याच्यामध्ये मी कुठला ट्रायंगल घेऊ? सपोज मी ट्रायंगल OPR या ट्रायंगल मध्ये युजिंग पायथागोरस थेरम नुसार OR स्क्वेअर इज इक्वल्स टू OP स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. OR स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे? OR काढायचं आहे. OR काय असणार आहे? रेडियस ऑफ द सर्कल असणार ना. OP किती आहे? OP आहे 10, त्याचा स्क्वेअर प्लस PR किती आहे? QR किती दिले? 24 दिले. Q2R 24 आहे. P हा मिड पॉइंट आहे, याचा अर्थ काय? हे 24 च्या हाफ हे असणार आहे, हे 24 च्या हाफ असणार आहे. किती असणार? 12 असणार. 10 स्क्वेअर इज इक्वल्स टू आणि 12 स्क्वेअर इज इक्वल्स टू 144 which is equals to 44 which is equals to OR स्क्वेअर. आता 244 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे? का कशाचा स्क्वेअर रूट? नाही. ठीक आहे. मग आता QR स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण कशी काढणार? QR इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 244. 244 ला मी काय लिहू शकतो? 244 ला मी 4 इंटू 61 लिहू शकतो का? 61 इंटू 4 इज इक्वल्स टू 244 विच इज इक्वल्स टू QR इज इक्वल्स टू, आता याच्यातल्या 4 चा स्क्वेअर रूट आपल्याला निघतं माहित आहे 2 आणि रिमेनिंग टर्म स्क्वेअर रूट मध्ये 61. ठीक आहे. ही काय आली व्हॅल्यू? QR ची व्हॅल्यू आली रेडियस. ठीक आहे, लिहून घ्या. 2√61 बरोबर आहे. बुक दे रे माझ आहे ना.
डायग्राम काढा आणि क्वेश्चन लिहून घ्या. कशावरून? सेगमेंट EMS परपेंडिक्युलर. माहित नाही परपेंडिक्युलरचं साइन काय आहे? मग आतापर्यंत आपलं झालं ना, परपेंडिक्युलर वगैरे टाकून झाले. हा मग काय म्हणायचं त्याला, उलटा टी? हा परपेंडिक्युलर साइन आहे. आता ऍक्टिव्हिटी काय सांगितले? एम इज द सेंटर ऑफ द सर्कल, सेगमेंट AB इज द डायमीटर, AB हा डायमीटर आहे. सेगमेंट EMS इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड AD. MS ही काय AD ला परपेंडिक्युलर आहे. तसंच सेगमेंट MT ही परपेंडिक्युलर टू कॉर्ड AC दिलेला आहे. अँगल DAB कुठे आहे? DAB हा अँगल कॉन्ग्रुएंट टू अँगल CAB, CAB ला कॉन्ग्रुएंट आहे. प्रूव्ह दॅट, काय प्रूव्ह करायचं आहे? कॉर्ड AD इज कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड AC. AC आणि AD ची व्हॅल्यू सेम आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. कसं प्रूफ करणार? प्रूफ कसं करणार तर तुम्हाला खाली सांगितलेलं आहे, टू सॉल्व दिस प्रॉब्लेम, बुक मध्ये बघा, टू सॉल्व दिस प्रॉब्लेम विच ऑफ द फॉलोइंग थेरम्स विल यू यूज. खालीलपैकी कोणते थेरम तुम्ही यूज करणार? तर फर्स्ट थेरम आहे, द कॉर्ड विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर आर इक्वल इन लेंथ. सेंटर पासून दोन कॉर्ड जर इक्विडिस्टन्स असतील तर त्या कशा असतात? त्या दोन्ही कॉर्ड इक्वल लेंथ मध्ये असतात का? दुसरं, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर. ज्या कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत त्या कशा असतात? तर इक्विडिस्टन्स असतात. तर कुठला थेरम वापरायचा, पहिला का दुसरा? Which of the following test of congruence of a triangles will be useful? SAS, ASA, ट्रिपल S, AAS का हाइपोटेन्यूस साइड टेस्ट? Using appropriate test and theorem, write the proof of the above example. एक्झाम्पलचा प्रूफ आपल्याला लिहायचा आहे. कसा लिहिणार?
SAS टेस्ट कुठे वापरणार? कुठे वापरणार SAS टेस्ट? प्रूफ मध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय दिसत आहे तिथे? किती ट्रायंगल दिसत आहेत? 2 ट्रायंगल दिसत आहेत, बरोबर. कुठले कुठले 2 ट्रायंगल आहेत? DAB हा ट्रायंगल दिसतोय का? ट्रायंगल दिसतोय का तो? नाही. मग आपण काय करायचं, त्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा. कन्स्ट्रक्शन केल्यानंतर 2 ट्रायंगल तयार झाले. कुठला DAB अँड ट्रायंगल CAB. आता याच्यामध्ये या 2 ट्रायंगल मध्ये साइड कुठली इक्वल आहे? कुठले टेस्ट असणार आहे याच्यामध्ये? कुठली टेस्ट आपण दाखवू शकतो? अँगल एकच आपल्याला दाखवता येते, इक्वल आहे तो. बाकीच्या अँगल बद्दल काय सांगता येते का? नाही. त्याच्यानंतर ही AB कॉमन आहे दोन्ही मध्ये, मग एक साइड झाली, एक अँगल झाला. आता अँगलच्या नंतर ही जी लेंथ आहे A to D आणि ही जी दुसरी लेंथ आहे, ह्या 2 लेंथ इक्वल दाखवल्या की काय होणार आहे आपल्याला? ती टेस्ट वापरता येणार. पण ती टेस्ट वापरायची म्हणजे काय? AD आणि AC हे दोन्ही इक्वल दाखवणार. तेच तर आपल्याला दाखवायचं आहे, AD आणि AC इक्वल आहेत. कसं दाखवणार? कन्स्ट्रक्शनच्या ऐवजी पहिल्यांदा ट्रायंगल कुठले कुठले दिसतात? हा एक ट्रायंगल दिसतोय, हा छोटा ट्रायंगल 2 दिसतात का? 2 छोटे ट्रायंगल दिसत आहेत. ठीक आहे. या ट्रायंगल वरती आपल्याला इन ट्रायंगल SAM सॅमचा एक ट्रायंगल आणि दुसरा ट्रायंगल कुठला? टॅमचा एक ट्रायंगल TAM. ह्या 2 ट्रायंगल मध्ये हा अँगल किती आहे? TAM हा एक अँगल आहे आणि SAM हे दोन्ही अँगल इक्वल आहेत, कारण इथे दिलेलं आहे अँगल SAM इज इक्वल्स टू अँगल TAM हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय करणार? हा 90 डिग्रीचा दिलेला आहे, हा पण 90 डिग्री आहे. अँगल ASM इज इक्वल्स टू अँगल ATM. ठीक आहे. हे 2 अँगल इक्वल आहेत. काय इक्वल आहेत? कारण ते अँगल इथं काय येणार? रिजन गिवन. इथं काय रिजन येणार? 90 डिग्री इच. मग आता कुठल्या टेस्टनं वापरायची? 2 अँगल जर इक्वल असतील तर 2 ट्रायंगल मध्ये कुठल्या टेस्ट नुसार ते 2 ट्रायंगल सिमिलर आहेत हे आपण दाखवू शकतो. त्याच्यात नाहीये टेस्ट. AA टेस्टने दाखवू शकतो. Therefore triangle SAM similar to triangle TAM. 2 ट्रायंगल सिमिलर आले. आता आपण काय करू शकतो? त्याचे रेशो लिहू शकतो. रेशो कशाचे लिहायचे? कशाचे रेशो येणार? SA डिवाइडेड बाय लेंथचे रेशो लिहायचे आहेत. SA डिवाइडेड बाय TA इज इक्वल्स टू
AM डिवाइडेड बाय AM, परत SM डिवाइडेड बाय TM. आता हे AM डिवाइडेड बाय AM काय आहे? रेडियस ऑफ द सर्कल आहे का? AM इज द रेडियस ऑफ द सर्कल. ही दोन्ही मध्ये कॉमन आहे, मग रेशो काय होणार? AM ला AM कॅन्सल होणार आणि रेशो येणार 1, बरोबर. मग SA डिवाइडेड बाय TA इज इक्वल्स टू 1. SA डिवाइडेड बाय TA इज इक्वल्स टू 1. मग याच्यावरून आपण काय लिहू शकतो? SA इज इक्वल्स टू TA, म्हणजे हे डिस्टन्स S टू A आणि T टू A हे डिस्टन्स सेम आहे, हे आपण लिहिलं. ठीक आहे, इथपर्यंत कळालं काय केलं? आता बघा, ह्या M पॉइंट पासून ही AC ही कॉर्ड आहे, M पॉइंट पासून AC कॉर्ड वरती परपेंडिक्युलर टाकला तर त्यावेळेस ही परपेंडिक्युलर काय करते? ह्या AC ला 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते, 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करते. म्हणजे हे AC डिस्टन्स कसा असणार आहे? 2 टाइम्स ऑफ AT असणार आहे. AC डिस्टन्स कसा असणार आहे? 2 टाइम्स ऑफ AT असणार आहे. सिमिलरली ह्या M पासून आपण या AD वरती काय केलेलं आहे? कॉर्ड वरती परपेंडिक्युलर टाकलाय. या परपेंडिक्युलर टाकल्यामुळे काय होतंय? AS आणि SD हे दोन डिस्टन्स कसे असणार आहेत? इक्वल असणार आहेत. AS आणि SD हे दोन डिस्टन्स इक्वल असणार आहेत, कारण बायसेक्ट केलंय. त्यामुळे इथे सुद्धा आपण AD इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ AS लिहू शकतो. AD इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ AS लिहू शकतो. म्हणजेच काय? याच्या डबल ही टोटल व्हॅल्यू आहे आणि याच्या डबल ही टोटल व्हॅल्यू आहे, पण ह्या दोन व्हॅल्यू सेम आहेत, आपण इथे प्रूफ केलेला आहे. मग ह्या दोन सेम असतील तर AD आणि AC ह्या दोन्ही पण सेम येणार आहेत. अशा पद्धतीने तो प्रूफ होतो. लक्षात आलंय? आता इथे लिहायचं कसं? पुढे लिहायचं कसं? कुठला थेरम वापरणार? आय गेस लास्ट इयर तुम्ही यूज केलेलं आहे, हे तुमच्या लक्षात नाहीये. पायथागोरस थेरम नाही वापरणार. आता SA इज इक्वल टू TA आहे. लाइन ड्रॉन परपेंडिक्युलर टू द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट्स द कॉर्ड. काय येणार? लाइन ड्रॉन perpendicular to the chord from the center of circle bisect the chord. Therefore मग वरच्या ट्रायंगल मध्ये AD is equals to 2 times of AS. AD is equals to 2 times of AS. Similarly, AC is equals to 2 times of AT. ठीक है, दोन्ही जर डिवाइड केले तर AD डिवाइडेड बाय AC is equals to 2 times of AS divided by 2 times of AT. ठीक है, इथं मी इक्वेशन नंबर 1 पुट करतो. तर आता इथे AD डिवाइडेड बाय AC इज इक्वल्स टू, हे 2 ला 2 कॅन्सल होईल आणि AS डिवाइडेड बाय AT राहील. आता AS डिवाइडेड बाय AT ची व्हॅल्यू काय आहे? फ्रॉम 1 याची व्हॅल्यू किती येणार आहे? याची व्हॅल्यू किती येणार आहे?
1 and 2 काय लिहू शकतो आपण AS/AD साठी 1 लिहू शकतो. AS/AD साठी 1 लिहू शकतो. therefore AD divided by AC is equals to 1. so AD is equals to AC. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? chord AD is equals to the chord AC. प्रूफ झालं. समजले काय? लिहून सर्कल हा खूप सोपा चॅप्टर आहे. त्याचा आहे ना? त्याचा सायन्स आहे ना? नाही, क्वेश्चन आहे. तुम्हाला सोपा करून सांगायचं का अवघड करून सांगायचं ते सांगा. सांगायचं काय होतं? बसू द्या, बसून सॉल्व करू द्या. इथेच बसू, पहिले इथं नको. स्नेहल अक्षरा समजलंय का? तन्वी सर्कल स्कूल मध्ये संपला का तुमचा? स्कूल मध्ये झाला का? कसा आला? संपवला? काय काय शिकवलं? ही काय घेतलं काय? ट्वेल्व वेल्यू काय? थेरम घेतले का? थेरम पेज नंबर 52 पर्यंत ठीक आहे. आपण आज संपवतोय ते प्रॅक्टिस आहे 3.1 मध्ये. सगळं संपेल रात्री 9 वाजता. आज नाही, उद्याची रात्र 24 तास पाहिजे.
आपल्याला 2-3 तास राहू पण आता कसं दिली पाहिजे 2-3 तास वेळ सर्कल संपूर्ण कळलं आमच्या गावात पुस्तकात घेतलं राहू क्लास नाही 11-12 ते 2-3 सर 12 ते 2 हां आपल्याला कुठे हां सर तेव्हा क्या आउटिंग पुढे पुस्तकाला आणि आमच्या माहिती केला नसेल ठीक आहे चालेल त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सर्कल पासिंग थ्रू 1, 2 and 3 पॉइंट आता एका पॉइंट मधून आपण किती सर्कल्स पास करू शकतो दोन नाही तर 3 त्याच्यापेक्षा जास्त करता येईल किती हा एक पॉइंट आहे ठीक आहे या पॉइंट मधून जाणारा सर्कल काढायचा हा पॉइंट मधून जाणार म्हणजे हा सेंटर घ्यायचा का सर्कम्फरन्स वरचा पॉइंट घ्यायचा सर्कम्फरन्स वरचा ठीक आहे मी हा पॉइंट सेंटर घेतला तर हा एवढा छोटासा सर्कल बनेल मी सेंटर इथे घेतला तर हा पॉइंट असा काहीतरी सर्कल बनेल मी सेंटर इकडे घेतला अशी किती सर्कल काढता लय काढता इनफायनाइट मॅथमॅटिक्सच्या लँग्वेज मध्ये दोन काय आहे इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम अ सिंगल पॉइंट एका सिंगल पॉइंट पासून इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल्स कॅन बी ड्रॉन एका पॉइंट मधून इन्फायनाइट करता येते तर दोन पॉइंट मधून तेवढे सपोज मी हा एक पॉइंट घेतलाय हा एक पॉइंट घेतला ए हा पॉइंट बी घेतला ठीक आहे आता या दोन पॉइंट मधून जाणारे मला सर्कल ड्रॉ करायचे तर मी ही दोन काय करतो ही लाइन जोडतो ही लाइन जोडल्यानंतर याचा बायसेक्टर कसा काढतो लाइन बायसेक्टर कसा काढतो आपण तर इकडून काय करायचं हा आपण डिस्टन्स घ्यायचा आणि आर्क मारायचा इकडे एक आर्क मारणार परत इथून वरती एक आर्क खाली एक आर्क आणि या दोन्ही मधून जाणारे एक लाइन ड्रॉ करायची ठीक आहे हा पॉइंट घेतला सर्कल सेंटर आणि इथून काय करायचे एक सर्कल ड्रॉ करू त्याच्यानंतर हे दोन पॉइंट मधून जाते आता मी काय करणार इथून थोडंसं सेंटर पुढे वरती शिफ्ट केला इथून इथपर्यंत डिस्टन्स काय घ्यायचं कंपास मध्ये घ्यायचं आणि सर्कल ड्रॉ करायला घ्यायचं
दुसरा सर्कल माझं वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला जितके पाहिजे तेवढे सर्कल आपण ड्रॉ करू शकतो बरोबर. म्हणजे 2 पॉइंट मधून सुद्धा आपण इनफायनाइट नंबर ऑफ सर्कल्स ड्रॉ करू शकतो. स्टेटमेंट मध्ये काय बदल ना, इनफायनाइट सर्कल्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम 1 पॉइंट अँड 2 पॉइंट. एका पॉइंट मधून आणि 2 पॉइंट मधून जाणारे इनफायनाइट सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. जेव्हा पॉइंट 3 असतील तर ते 3 पॉइंट मधून आपण किती सर्कल ड्रॉ करू शकतो? 3 पॉइंट आहेत, त्या 3 पॉइंट मधून जाणारे किती सर्कल आपण ड्रॉ करू शकतो? 2 का 3? आता हा एक पॉइंट इथे आहे, हा दुसरा पॉइंट इकडे आहे, हा तिसरा पॉइंट इकडे आहे. या तिन्ही मधून जाणारा मला सर्कल ड्रॉ करायचा. काय करणार? ही लाईन जोडली, ही लाईन जोडली, तीन सर्कल. आता ह्या 3 पॉइंट मधून जाणारा सर्कल ड्रॉ करताना आपल्याला काय करावं लागतं? 2 पॉइंट मधून जाताना आपण काय केलं? लाईन डिवाइड केली. इथे 2 पॉइंट मध्ये एकच लाईन आहे, इथे किती लाईन आल्या? 3 लाईन. या तिन्ही लाईन डिवाइड करायच्या, तिन्ही लाईन डिवाइड करायच्या. तुमच्या ग्रुप मध्ये कुठेही 3 पॉइंट घ्या, कुठेही 3 पॉइंट घ्या. ते 3 पॉइंट घेऊन काय करा? 3 लाईन डिवाइड करा. तिन्ही लाईन डिवाइड कशा करायच्या? तर आर्क मारायचे. परत ही लाईन काय करा? तिन्ही लाईन डिवाइड करा आणि तिसरी लाईन डिवाइड करा. तिसरी लाईन डिवाइड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने काहीतरी एक पॉइंट भेटेल. ठीक आहे. हा पॉइंट घ्यायचा, हा सेंटर घ्यायचा, या सेंटर घेऊन इथून ते इथपर्यंत डिस्टन्स घ्यायचं आणि सर्कल ड्रॉ करा. किती सर्कल ड्रॉ करा? आणि दुसरा आणि तिसरा वगैरे ड्रॉ करून बघा. मला सांगा कन्फर्म एकच सर्कल येते. ड्रॉ करून बघा, मग मला कन्फर्म सांगा एकच सर्कल. हां, दुसरं नाही जाणार, पण एक तरी जाते का बरोबर? या तिन्ही पॉइंट एका पॉइंट मध्ये येतात का? चेक करा. ड्रॉ कधी केले? केले ना? ठीक आहे. तर 3 पॉइंट मधून जाणारा एक आणि एकच सर्कल ड्रॉ करता येतो. आता मला सांगा, 3 पॉइंट मधून एकच सर्कल ड्रॉ करता येतो. तर हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे, हा एक पॉइंट आहे. तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे. ठीक आहे. तिन्ही पॉइंट कोलिनियर आहे. कोलिनियर म्हणजे काय? एका लाईन वरचे 3 पॉइंट आहेत. तर या 3 पॉइंट मधून जाणारा सर्कल ड्रॉ करता येतो. ठीक आहे. यातनं पण गेलं पाहिजे. हा सेंटर घ्यायचा नाही. त्या पॉइंट मधून, त्या पॉइंट मधून आणि ह्या पॉइंट मधून जाणार सर्कल. 3 पॉइंट मधून सर्कल जाते म्हणजे 3 पॉइंट मधून सर्कल जाते म्हणजे तुम्ही, तर ह्या पॉइंट मधून ह्या तिन्ही मधून जाणार सर्कल ड्रॉ करून दाखवायचं. हां सर, असं ए असं आहे ना, तर बी वरून नाही सर, हे कसं म्हणजे काय? ए पासून सी बाजू आहे, सी पासून बी कसं नाही म्हणजे ए बी आणि बी सी 3 पॉइंट मधून जाणारे एकच सर्कल तुम्हाला सापडलं बरोबर. जर इकडे सापडू शकतं तर इथं पण सापडायला पाहिजे.
3 पॉइंट मधून जाणारे एकच सर्कल मिळतं. हे सर्कल काढताना काय केलं, हा सेंटर कसा आणला, सेंटर कसा आणला, लाईन बायसेक्ट केली ना ही, बरोबर. ह्या तिन्ही लाईन बायसेक्ट केल्या. इथे किती लाईन तयार झाल्या, 2 लाईन तयार झाल्या. कुठे A to B आणि B to C. ह्या दोन्ही लाईन बायसेक्ट केल्या तर काय होणार आहे, काय भेटणार आहे बायसेक्ट केल्यानंतर आपल्याला, दोन्ही लाईन बायसेक्ट केल्या तर काय भेटणार आहे, 2 पॅरलल लाईन भेटणार. त्या पॅरलल लाईन कुठेपर्यंत वाढवल्या, जिथेपर्यंत जागा आहे तिथेपर्यंत जरी वाढवल्या तरी त्या एकमेकांना कट काय होणार नाही. त्यामुळे सेंटर कुठे भेटणार आपल्याला, याच्यातून जाणारं सर्कल ड्रॉ करता येतं का, तर येतं, पण त्याचं रेडियस किती असणार आहे, इनफायनाइट असणार आहे, which we cannot measure. बरोबर, आपण ती मेजर करू शकत नाही. मग याच्यामधून जाणारं सर्कल हे ड्रॉ करता येतं का नाही असं जर प्रश्न विचारला तर काय सांगणार, येतं की नाही. मग 3 सर्कल मग 3 पॉइंट मधून जाणारे किती सर्कल असतात, 1 का 0, हे 3 पॉइंट आहेत, ते पण 3च पॉइंट आहेत. मग मला एमसीक्यू मध्ये विचारला क्वेश्चन तर काय सांगणार, आन्सर काय देणार, तसं तिथे देणारच नाही ना. मला फक्त विचारलेलं असणार आहे हाऊ मेनी सर्कल्स कॅन बी ड्रॉन फ्रॉम 3 पॉइंट्स. 3 पॉइंट मधून जाणारे किती सर्कल तुम्हाला ड्रॉ करता येईल. लाईन जर काय दिलेली नाही, एमसीक्यू दिलाय. ऑप्शन आहेत 1, 0, इनफायनाइट, none of the above. तर 3 पॉइंट मधून जाणार फक्त एक आणि एकच सर्कल काढतायत, हे लक्षात ठेवा. आणि हे आता दिसत नाही सर्कल, पण याच्या सर्कलची रेडियस इनफायनाइट आहे. या सर्कलची रेडियस ही इनफायनाइट आहे, त्यामुळं काढता येत नाही असं म्हणणं का, काढता येतं, आपल्याला ते दाखवता येत नाही. ठीक आहे, हे लक्षात आलं. स्टेटमेंट काय ना, only one circle can be drawn from 3 different points. 3 पॉइंट मधून जाणारे फक्त एकच सर्कल ड्रॉ करता येऊ शकतं. ठीक आहे, ते लिहून घ्या, स्टेटमेंट लिहून घ्या. पहिली काढा, दुसरी काढा, तिसरी काढा. पहिलं B वर ठेवायचं, B वर मारायचं, C वर ठेवायचं, C वर B वर ठेवायचं. आणि पण तिन्ही पण सर्कल तिन्ही पॉइंट मधून जातात का, तिन्ही पण सर्कल पण पॉइंट मध्ये गेले. हा, कंडिशन काय आहे, खाली तुम्हाला बुक मध्ये दिलेलं आहे. लेट्स रिकॉर्ड. फर्स्ट आहे इनफायनाइट सर्कल पास थ्रू 1 पॉइंट. सेकंड आहे इनफायनाइट सर्कल पास थ्रू 2 डिस्टंट पॉइंट्स. थर्ड आहे देयर इज युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. कशामधून, 3 जे नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. कोलिनियर पॉइंट्स म्हणजे ते, नॉन कोलिनियर म्हणजे एका लाईन मध्ये नसणारे पॉइंट म्हणून जाणार फक्त एकच सर्कल ड्रॉ करता येतं. ठीक आहे. नो सर्कल कॅन बी ड्रॉन और कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. फोर्थ पॉइंट आहे की
तीन कोलिनियर पॉइंट्स मधून एकही सर्कल ड्रॉ करता येत नाही. म्हणजे नॉन कोलिनियर असेल तर 1 आणि कोलिनियर असेल तर 0. तीन डायग्राम काढले. नॉन कोलिनियर असेल तर 1 आणि कोलिनियर असेल तर 0. आपला फर्स्ट पॉइंट समजू. काय जर 3 पॉइंट मधून जाईल असं जाते ना. बऱ्याच मुलींनी कंपासवरची धूळ काढलेली बरोबर ना. किती महिने झाले कंपास वापरून? 3-4 महिने झाले का? आठवडा. कंपास वापरून 2 आठवडे. कंपास हातात फिरत नसेल तर काय करायचं? संडेला प्रॅक्टिस करायचं घरच्यांबरोबर. मम्मी बरोबर बसायचं किंवा बहिणी बरोबर बसायचं. तिला सांगायचं रांगोळीचे टिपके मी पाडून देतो. रांगोळी घ्यायची वाटेमध्ये, त्याचे टिपके असे 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 सोडायचे. परत थोडं हे करायचं, परत पुसायचे, परत ते गोळा करायचे, परत पाडायचे. ते कर्कटत फिरता होता कंपास. काय केलं? बेस काय माहिती आहे का? आधी सर्कल काढायचं, त्याच्यामध्ये ट्रायंगल काढायचं. सर आधी
काय पहिल्यांदा ही लाईन काय करायची बायसेक्ट करायची. ही लाईन बायसेक्ट करताना याच्या खाली या पॉइंट मधून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एक आर्क मारायचा, वरच्या बाजूला एक आर्क मारायचा. परत इथं पॉइंट ठेवायचा, इकडे एक आर्क आणि इकडे एक आर्क आणि मग लाईन मारायची. परत तिकडे परत इकडे असं. तुमच्यासाठी क्लास लेट ठेवलाय. तुम्हीच म्हणला होता क्लास काहीतरी कोण प्रेमच म्हणला होता. प्रेम मॅमने तरी कोणाला फोन केला घरी? आणि आम्ही ड्रॉ करून झालंय का? सेकंड पॉइंटचं नाव लिहून घ्या. सेकंड एंड अँगल.
नेक्स्ट पॉइंट आहे सेकंड अँड टँजेंट. तीन डायग्राम आहेत. ABC ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये तीन डायग्राम आहेत. हा पॉइंट B आहे, हा पॉइंट Q आणि हा R. झाले टँजेंट म्हणजे काय? डायग्राम काढला. टँजेंट म्हणजे काय सांगा? सर्कम्फरन्स मधून जर लाईन एखादी पास होत असेल आणि ती लाईन एका सर्कलच्या सर्कम्फरन्सला एका पर्टिक्युलर सिंगल पॉइंट मध्ये जर त्याला इंटरसेक्ट करत असेल किंवा त्याला टच होऊन जात असेल तर त्या लाईनला काय म्हणायचं? टँजेंट म्हणायचं. ठीक आहे. टँजेंटची डेफिनेशन दिलेली आहे.
पहिल्यांदा काय दिले, इन द फिगर अबव नॉट अ सिंगल पॉइंट ए या सेंटर असलेला जो सर्कल आहे त्याच्यामध्ये आणि लाईन एल मध्ये कोणताही कॉमन पॉइंट नाहीये, बरोबर. त्या एल आणि या सेंटर असणाऱ्या सर्कल मध्ये कोणताही कॉमन पॉइंट नाहीये. बी हा सर्कल आहे, बी सेंटर असणारा सर्कल आणि एम ही लाईन आहे, याच्यामध्ये कॉमन पॉइंट कोणता आहे, बी हा कॉमन पॉइंट आहे. म्हणजे जी काही लाईन आहे ती या सर्कलला बी या पॉइंट मध्ये काय करते, टच होऊन जाते. ठीक आहे. तर त्या पॉइंटला त्या लाईनला काय म्हणायचं, त्या लाईनला म्हणतात टँजेंट ऑफ सर्कल. टँजेंट ऑफ सर्कल. लाईन एम इज tangent of circle with center B. सेंटर B असणाऱ्या सर्कलची लाईन M ही टँजेंट आहे. आता ती जर लाईन थोडीशी आपण या बाजूला घेतली तर काय होणार आहे, त्या सर्कलच्या दोन पॉइंटला काय करते, लाईन इंटरसेक्ट करते. जेव्हा लाईन काय करते, सर्कलच्या दोन पॉइंटला इंटरसेक्ट करते, तेव्हा त्या लाईनला काय म्हणायचं, सेकंड. काय म्हणायचं, सेकंड ऑफ अ सर्कल. लाईन एन इज कॉल्ड सेकंड ऑफ सर्कल विथ सेंटर सी. Because it intersects circumference of the circle at two different points. सेकंड काय म्हणायचं, कारण ती लाईन काय करते, सर्कलच्या सर्कम्फरन्सला दोन वेगवेगळ्या पॉइंट मध्ये काय होते, इंटरसेक्ट होते. ठीक आहे. टँजेंट मीन्स अ लाईन पासेस फ्रॉम एनी पॉइंट प्रेझेंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल ओनली वन पॉइंट. बरोबर आहे. ठीक आहे, हे लिहून घ्या. टँजेंटची डेफिनेशन काय, डेफिनेशन पण ती लिहून घ्या. अ लाईन पासिंग फ्रॉम a point on the circumference of a circle. A line passing from a single point. A line passing from on the circumference of a circle is called tangent of circle.